नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्रिकची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्याच्यामध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज बाय युनिट सर्कल मेथड. आता ते कसं ते बघा. युनिट सर्कल, युनिट म्हणजे त्यातच नावातच आहे, युनिट म्हणजे 1 युनिट एवढं रेडियस असलेलं सर्कल ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर 1 युनिट रेडियस असलेलं सर्कल आपण ड्रॉ केलं. त्याचा जो सेंटर आहे तो ओरिजिन घेतला आणि ॲक्सिस काढले, एक वर्टिकल ॲक्सिस आणि एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस. वर्टिकल ॲक्सिस आहे वाय वाय ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे एक्स एक्स ॲक्सिस. आणि या सर्कलची रेडियस आहे 1, हे आहे 1. म्हणजे हा पॉईंट काय असणार, 1,0 असा असणार आहे. 1,0 म्हणजे x1 आणि y0, 1,0. हा पॉईंट काय असणार, x आहे 0 आणि y आहे 1. हा पॉईंट काय असणार, x आहे -1 आणि y आहे 0. हा पॉईंट कोणता असणार, x आहे 0 आणि y आहे -1. बरोबर. ॲक्सिसच्या इकडची बाजू पॉझिटिव्ह, इकडची निगेटिव्ह, वरची पॉझिटिव्ह खालची निगेटिव्ह, त्यामुळे हे निगेटिव्ह आले 2. म्हणजेच आपण हे काय घेऊया, हा पॉईंट काय असतो x आणि y. हे काय असणार x y, हे पण -x, y आणि हे x, -y असे पॉईंट आहेत. आता x काय असतं, म्हणजे सपोज थिटा, अशी एक लाईन ड्रॉ केली आपण आणि हा पॉईंट घेतला P आणि हा अँगल घेतला थिटा, म्हणजे हे काहीतरी तयार होईलच. ओके, हे आहे ओरिजिन O. आता हा पॉईंट काय असणार, x, y. म्हणजे x काय असणार, ही साईड, ही एवढी साईड आहे, ही x असणार आणि व्हर्टिकल साईड आहे ती y असणार, y. राईट. आता इथून जर साइन थिटा आपण घेतलं, साइन थिटा जर घेतलं तर काय येईल बघा. साइन थिटा इथं काढतो मी. साइन थिटा इज इक्वल, साइन थिटा काय येईल, साइन थिटा काय असतं, समोरची बाजू डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे 1, कारण युनिट रेडियसचं सर्कल आहे, म्हणजे ही झाली रेडियस, म्हणजे रेडियस 1 असणार. तर हायपोटेनियस समोरची बाजू डिवायडेड बाय हायपोटेनियस, समोरची बाजू काय आहे y, y डिवायडेड बाय हायपोटेनियस आहे 1, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू आलं y. त्यानंतर कॉस थिटा काय येणार, कॉस थिटा इज इक्वल टू लगतची बाजू म्हणजे ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट साईड काय x डिवायडेड बाय हायपोटेनियस आहे 1, x डिवायडेड बाय 1 येणार x, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू x. आणि पुढे मग सोपं आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा किती आहे, y डिवायडेड बाय कॉस थिटा x. टॅन थिटा इज इक्वल टू y डिवायडेड बाय x, y बाय x. त्यानंतर आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा, साइन थिटा आहे y, 1 अपॉन साइन म्हणजे 1 अपॉन y येणार, 1 अपॉन y. त्यानंतर आहे सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा आहे x, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे 1 अपॉन x येणार. आणि त्यानंतर आहे कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा किंवा कॉस थिटा बाय साइन थिटा. कॉस थिटा बाय साइन थिटा, कॉस थिटा आहे x, साइन थिटा आहे y, म्हणजे x डिवायडेड बाय y. कॉट थिटा असते x डिवायडेड बाय y. ओके, तर अशा पद्धतीने आपण रेशोज या युनिट सर्कल मेथडवरून घेऊ शकतो. आता स्टँडर्ड जर अँगल घेतले आपण, म्हणजे 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, तर त्याच्यासाठी आपण हे रेशो या सर्कलवरूनच काढू शकतो. बघा, x काय आहे 1, y आहे 0. x म्हणजे काय आहे इथं, कॉस थिटा, म्हणजे हे आहे कॉस थिटा. प्रत्येक ठिकाणी x काय असणार आहे, कॉस थिटा असणार. आणि y काय आहे, y आहे साइन थिटा, साइन थिटा. राईट. म्हणजे x हे आहे कॉस थिटा, हे साइन थिटा, कॉस थिटा साइन थिटा, कॉस थिटा साइन थिटा, कॉस थिटा साइन थिटा. म्हणजे बघा, आता एक अँगल घेऊ आपण. हा कोणता अँगल झाला, 0 डिग्री. इथून आपण सुरुवात करतो, पॉझिटिव्ह ॲक्सिस पासून अँगलच्या मेजरमेंटला सुरुवात करतो. हा 0 डिग्री, नंतर असंच करत करत 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120, 150, 180, 270 आणि परत 360. 0 पासून सुरुवात करू. 0 डिग्री अँगल,
0 डिग्री अँगल असेल तर एक्स म्हणजे कॉस थिटा किती आहे 1 आणि साइन थिटा म्हणजे वाय म्हणजे किती आहे 0. साइन थिटा किती आहे 0 म्हणजे साइन 0 डिग्री इज इक्वल टू 0 व्हॅल्यू. त्यानंतर कॉस थिटा म्हणजे एक्स किती आहे 1 कॉस थिटा म्हणजे कॉस 0 डिग्री आहे 1. मग हे दोन रेशो निघाले की खालचे रेशो आपण त्याच्यावरूनच काढू शकतो कारण त्याच्यावरूनच हे डिराईव्ह झालेत. साइन थिटा आपण कॉस थिटा टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा काय येणार साइन थिटा आपण कॉस थिटा म्हणजे 0/1 0. कोसेक थिटा म्हणजे 1 साइन थिटा कोसेक 0 डिग्री कोसेक 0 डिग्री काय येणार 1 साइन 1 साइन आहे 0 1/0 काय येणार इन्फिनिटी. त्यानंतर सेक थिटा म्हणजे सेक 0 डिग्री सेक काय आहे 1 कॉस सेक म्हणजे 1 कॉस कॉस किती आहे इथं 1/1 म्हणजे 1 आणि कॉट थिटा इज इक्वल टू काय येणार म्हणजे कॉट 0 डिग्री कॉट 0 डिग्री म्हणजे 1/tan 1/tan 0 आहे 1/0 म्हणजेच इन्फिनिटी. सो 0 डिग्रीच्या व्हॅल्यू आपण सिम्पली अशा काढू शकतो. आता 90 डिग्रीला जर आपण आलो तर 90 डिग्रीला ही आहे कॉस थिटा बघा कॉस थिटा कॉमा साइन थिटा असा पॉईंट असतो कॉस थिटा कॉमा साइन थिटा कॉस 90 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 कॉस 90 काय असतं 0. साइन 90 म्हणजे वाय म्हणजे किती असतं 1. मग त्याच्यावरून आपण राहिलेला अँगल डिराईव्ह करू शकतो. त्यानंतर पुढं आलं 180 डिग्रीला हा 180 डिग्री अँगल आहे 180 डिग्रीला आलं तर पॉईंट काय -1 आणि 0 मग कॉस थिटा पॉईंट काय असतो कॉस थिटा कॉमा साइन थिटा कॉस थिटा म्हणजे कॉस 180 डिग्री एक्स म्हणजे -1 कॉस 180 डिग्री असतं -1 साइन 180 डिग्री असतं 0. मग राहिलेले रेशो आपण डिराईव्ह करू शकतो. आता 270ला आलं तर कॉस थिटा साइन थिटा कॉस 270 0 आणि साइन 270 -1 त्याच्यावरून आपण राहिलेले रेशो डिराईव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीनं ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज बाय युनिट सर्कल मेथड ही मेथड आहे. तर जे सिम्पल अँगल्स आहेत 0 90 180 आणि 270 360 याचे मेजरमेंट याचे रेशोज आपण याच्यावरून डायरेक्ट घेऊ शकतो. ओके आता अँगल जर निगेटिव्ह असेल तर काय हा प्रश्न आहे. अँगल निगेटिव्ह म्हणजे इकडून सुरुवात केली असेल इकडून इकडं जर गेलो आपण म्हणजे निगेटिव्ह अँगल म्हणजे इथं पी पॉईंट घेतला तर याचे कॉर्डिनेट्स काय आहेत बघा पॉझिटिव्ह एक्सच आहे आणि -y राईट म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय येणार साइन थिटा इज इक्वल टू हे सपोज थिटा आहे थिटाच्या समोरची बाजू म्हणजे -y आणि डिवायडेड बाय याची व्हॅल्यू काय असणार आहे 1 हायपोटेन्यूजची म्हणजे -y साइन मायनस थिटा असतं -y आपण अँगल काय घेतलाय मायनस अँगल घेतलाय मायनस थिटा. आता कॉस मायनस थिटा काय असणार कॉस मायनस थिटा म्हणजे कॉसच्या त्याच्या समोरची बाजू लगतची बाजू थिटाच्या लगतची बाजू आहे पॉझिटिव्ह एक्स डिवायडेड बाय हायपोटेन्यूज 1 एक्स डिवायडेड बाय 1 म्हणजे आलं एक्सच म्हणजे साइन मायनस थिटा असतं -y आणि कॉस मायनस थिटा असतं पॉझिटिव्ह एक्स. हे -y म्हणजेच -y काय आहे साइन थिटा मायनस साइन थिटा म्हणजे साइन मायनस थिटा असतं मायनस साइन थिटा कॉस मायनस थिटा असतं एक्स म्हणजेच कॉस थिटा म्हणजे कॉस मायनस थिटा असतं कॉस थिटा. तसंच आपण राहिलेल्या सुद्धा रेशोजना करू शकतो. टॅन मायनस थिटा काय येणार मायनस साइन थिटा आपण कॉस थिटा म्हणजेच मायनस टॅन थिटा. त्यानंतर कोसेक थिटा म्हणजेच 1/- साइन थिटा म्हणजे मायनस कोसेक थिटा त्यानंतर सेक मायनस थिटा इथं मायनस आहे सेक मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं 1/cos थिटा कॉस पॉझिटिव्हचा आहे 1/cos म्हणजेच परत सेक थिटा आणि कॉट मायनस थिटा काय येणार कॉट मायनस थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय मायनस साइन थिटा म्हणजे मायनस कॉट थिटा. अशा पद्धतीनं रेशो जाणार मायनस अँगल असतील तर
साईन मायनस थिटा मायनस साईन थिटा, कॉस मायनस थिटा प्लस कॉस थिटा असतं, टॅन मायनस थिटा मायनस साईन टॅन थिटा असतं. सगळे निगेटिव्ह येत आहेत, फक्त दोनच पॉझिटिव्ह. कॉसशी रिलेटेड कॉस मायनस थिटा कॉस थिटा आणि सेक मायनस थिटा फक्त सेक थिटा. हे दोनच निगेटिव्ह जरी अँगल असले तरी त्याचे रेशोज पॉझिटिव्ह येतात आणि बाकीच्या सगळ्यांचे निगेटिव्ह येतात. तर ही आहे युनिट सर्कल मेथड, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज बाय युनिट सर्कल मेथड. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुढचा ट्रिग्नॉमेट्रिकचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.